तर सकाळ सकाळी मी झोपेत होतो तवरच मला रानात आणलं. बरोबर 7:15ला आणून पटकलं. आता आमची जवारी काढायला आली. तुमची झाली का नाही काढून तेवढं कमेंट करून सांगा मग. आज लावले होते 17 बाया. आता ह्या वावरात आपला लागवडीचा कांदा होता, तो आपण काल काढून ठेवला. ते आज बाया कापायला आल्या. हा, कशी आहे गँग? तुम्हाला जर पाहिजे असेल तर डायरेक्ट मेसेज करायचा मला. आता त्यांनी जी गोण्या भरून कापून ठेवला होता, आता ती सगळं आपल्याला एका जागेवर गोळा करायचं. मग काय थोडा सुद्धा न टाइमपास करता लागलो का आम्हाला. मग काय असा ढिगारा टाकला. आता हा ढिगारा टाकायच्या अगोदर बिशी पावडर टाकायची होती, पण माझ्या काय लक्षात राहिलंच नाही. म्हणलं पप्पाला कळलं तर पप्पा लिंबाचा फॉग घेऊन येते, त्यामुळे आता पुढच्याला तरी टाकतो बाबा. आता ही बिशी पावडर टाकण्याचं एकमेव कारण याला किडे बिडे घाण बिन काहीच लागत नाही, त्याच्यामुळे हे टाकावं लागतंय. मग काय घेतले टापटापात टाकून. मग काय सगळ्या बाया लागल्या परत कामाला. म्हणलं आपल्याला बोलणे खायचे नसेल तर चला लागू कामाला. वरच्या वावरात निळा घेतला आणि लागलो कामाला. हा, काम जर नाही केलं तर ह्या कांद्याचे भजी भेटणार नाही आपल्याला. करावं लागतंय पोट पाण्यासाठी काही पण. आता झाली दुपारची सुट्टी, चला म्हणलं घ्या जेवून. आता 17 घरचे 17 बाया म्हणल्यावर भाजी आहे 17. खा किती बी फुटोस तवर. आता जेवण झालं होतं आणि अर्ध्याच्या वर कापायचं झालं होतं तवर मागून आवाज आला, ए यार टाइमपास कशाला करतो, जा पाणी घेऊन ये. म्हणलं चालतंय बॉस. आता 17 बाया म्हणल्यावर पाणी तर दाबून लागन. त्यात दिवस अशी मग तर विचारायचं गोष्टच नाही. आता इकडे आल ते माझे क्लासमेट भेटायला. म्हणलं पाणी देऊ काय? ते म्हणले पळ पाणी कोण पेतय, आम्ही ज्यूस पिऊन आलो. अरे वा, म्हणलं मजा करताय तुम्ही. मग काय आपली शेवटची गुणी टाकून आपल्या म्हशीला थोडं घास घेऊन मी चाललो ज्यूस प्यायला. तुम्ही प्या तुमच्या पैशानी आणि तेवढं फॉलो बटन दाबून जा. भेटू पुढच्या व्हिडिओ.